काही फुकटे लोकांना फुकटचं आरक्षण भेटलं, ते हजम होऊन राहिलं नाही, तर म्हणते वर्गीकरण करा. आमचं आरक्षण महाराणी खाल्लं, आता दिसून राहिलं का तुम्हाला आरक्षण? आता समजून राहिलं का आरक्षण? नाहीतर आम्ही कलेक्टर राहिलो असतो. अबे कलेक्टर बनण्यासाठी बुद्धी लागते. ते बुद्धी तुमच्यापाशी नाही आहे. तुमची बुद्धी ढोरं चारण्यात, गुरं राखण्यात, लोकांच्या गुलामगिरी करण्यात गेली, डफळं वाजवण्यात गेली. कळलं काय? त्यासाठी बुद्धी लागते. कलेक्टर असं तसं आहे काय? नथू गैऱ्या बनते. त्यासाठी पुस्तकं वाचायला लागते. बाबासाहेब आंबेडकर डोक्यात गेला, किती तुम्ही घेतला नाही. त्या मनोज जरांगेला विचारून बघा आरक्षण म्हणजे काय असते. त्या आरक्षणासाठी तो गडी उपोषण करून राहिला. पुरा समाजाला एकनिष्ठ बनवलं, संघटित केलं. आता 30 मेला आंतरवादीला उपोषण करून राहिला. कशासाठी? आम्हाला आरक्षण द्या म्हणून. आणि तुम्हाला फुकटचं आरक्षण भेटलं तर हजम होऊन राहिलं नाही. तुम्ही वर्गीकरण करा म्हणता. अबे फुकट्या सुधरा जरा. आणि म्हणता आमचं आरक्षण खाल्लं आणि आम्ही कलेक्टर झालो असतो. कलेक्टर म्हणजे का भाजीपाला आहे काय? तो कलेक्टर झाला असतो त्या पुंग्या अजून डफळा अजून कलेक्टर बनत असते काय? त्यासाठी बुद्धी लागते. ते बुद्धी तुमच्यापाशी नाही आहे. फुकट्या हो. जय भीम, जय शिवराय.